नमस्कार मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती सायबर क्राईम आणि ऑनलाईन फ्रॉड या विषयावरती एक शृंखला सुरू केली आहे. दर रविवारी आपण त्यातली एक एक कडी सादर करत असतो. तर आजची ही कडी आज सादर करते आहे आणि यातील जी माहिती दिलेली आहे ती सुनील जाधव यांनी दिलेली आहे. 2001 पासून ते विविध अशा उपक्रमांमध्ये सामील झालेले आहेत. खूप जनजागृती करत आहेत आणि सध्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे एक्सटर्नल ज्युरी म्हणून काम करत आहेत. तसंच MIT कॉलेज पुणे येथे फाईन आर्ट्स, डिजिटल आर्ट, ग्राफिक्स आर्ट, फोटो आर्ट याच्यासाठी पण ते एक्सटर्नल ज्युरी म्हणून काम करत आहेत. आणि या ऑनलाईन फ्रॉड आणि जे सायबर क्राईम आहे या विषयावरती पण त्यांचा खूप दांडगा अभ्यास आहे आणि त्यासाठी ते बऱ्याच ठिकाणी असं सेमिनार्स ऑर्गनाईज करत असतात. तर आजचा आपला जो त्यांनी विषय निवडलेला आहे तो आहे OTP आणि बँकिंग फ्रॉड. एका क्षणाच्या निष्काळजीपणाची आयुष्यभराची किंमत. आज मी तुमच्यासमोर ज्या विषयावरती बोलणार आहे तो विषय केवळ पैशांचा नाही तर आपल्या मेहनतीचा, विश्वासाचा आणि सुरक्षिततेचा आहे. तो विषय म्हणजे OTP आणि बँकिंग फ्रॉड. सुनीलजी पुढे म्हणतात की आज जवळपास प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, बँक खातं आहे, UPI आहे. अगदी साध्या गोष्टीसुद्धा आपण ऑनलाईन खरेदी करत असतो. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की या सोयीचा गैरफायदा घेऊन काही लोक आपली आयुष्यभराची कमाई एका फोन कॉलमध्ये हिसकावून घेत आहेत. मी तुम्हाला एक पूर्णपणे वास्तव पण नाटकीय घटना सांगते. रामराव नावाचे 65 वर्षांचे निवृत्त कर्मचारी आहेत. सकाळी चहा घेत असताना त्यांचा फोन वाजतो. फोनवरचा आवाज. नमस्कार, मी बँकेच्या मुख्य कार्यालयातून बोलतोय. तुमच्या खात्यात संशयास्पद व्यवहार दिसत आहेत. रामराव. असं? मी तर काही केलं नाही. फोनवरचा आवाज थोडासा घाईत. म्हणूनच आम्ही फोन केलाय. जर आत्ताच खात्री केली नाही तर तुमचं खातं तात्काळ ब्लॉक करावं लागेल. तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, तो सांगा. रामराव घाबरतात. मोबाईलवर OTP येतो. ते विचार न करता सांगतात. फोनवरचा आवाज. धन्यवाद सर, तुमचं खातं सुरक्षित केलंय. फोन कट होतो. 5 मिनिटांनी रामराव बँकचं ॲप उघडतात, कारण त्यांना बरेच मेसेजेस आलेले असतात त्या बँकेकडनं. आणि बघतात खात्यातील रक्कम 0. एक करत सगळे पैसे त्यांचे निघून गेलेले असतात बँकेतून. मित्रांनो, एक प्रसंग आहे हा, अगदी साधा, पण हे रोज शेकडो घरांमध्ये सध्या घडत आहे. तर फ्रॉड नेमका कसा होतो? OTP म्हणजे वन टाइम पासवर्ड नाही, वन टाइम परमिशन आहे. लक्षात घ्या, वन टाइम परमिशन. OTP देणं म्हणजे स्वतःच्या खात्याची किल्ली दुसऱ्याच्या हातात देणं. सायबर गुन्हेगार आधी तुमचा मोबाईल नंबर मिळवतात, मग स्वतःला बँक अधिकारी, कस्टमर केअर, सरकारी कर्मचारी अशी काहीशी ओळख देतात. ते भीती निर्माण करतात. खातं बंद होईल, पैसे अडकतील, कारवाई होईल असं सांगतात. घाबरलेला माणूस विचार करत नाही आणि OTP सांगतो. सायबर कायदा काय सांगतो?
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 नुसार OTP मागणं हा गुन्हा आहे. बँकेच्या नावाने फसवणूक करणं ही ओळख चोरी आहे. खात्यातून पैसे काढणं हा आर्थिक सायबर गुन्हा आहे. कायदा तुमच्या बाजूनी आहे, पण OTP दिल्यानंतर नुकसान भरून काढणं कठीण होतं. समाजासाठी महत्त्वाची सावधानता. हे लक्षात ठेवा की कोणतीही बँक, पोलीस किंवा सरकारी कार्यालय कधीही फोनवर OTP मागत नाही. खातं बंद होईल, ताबडतोब कारवाई हे शब्द म्हणजेच धोका. OTP, पिन, CVV म्हणजे तुमची सही ती कुणालाही देऊ नका. संशयास्पद कॉल आला तर फोन कट करा आणि थेट बँकेत संपर्क करा. आणि फसवणूक झालीच तर काय करायचं? घाबरायचं नाही, शांत राहायचं. तात्काळ बँकेला कळवायचं, कार्ड आणि UPI ब्लॉक करायचं. cybercrime.government.in यावर देखील आपण तक्रार नोंदवू शकतो. तसंच 1930 या सायबर हेल्पलाईनवर कॉल करता येतो. वेळेत केलेली तक्रार अनेकदा पैसे वाचवू शकते. मित्रांनो, पैसे कमवायला अख्खं आयुष्य लागतं, पण फसवणूक एका OTP मध्ये होते. मंडळी, श्री सुनील जाधव गेले 3 वर्ष हे समाज जागृतीचं काम करत असताना एक गोष्ट अगदी ठामपणे सांगतात की OTP म्हणजे तुमची चावी आहे. तुमची आर्थिक जे काही सगळे तुमचे गोष्टी आहेत त्याची किल्ली आहे. ही किल्ली कोणालाही देऊ नका. आज जर आपण जागृत झालो तर उद्या कोणाचंही नुकसान होऊ शकणार नाही. तेव्हा जागृत राहा, सावध राहा आणि इतरांना जागृत करा. मंडळी, मला एक अगदी खास इथे सांगावंसं वाटतं की इतकी सुंदर शृंखला आपण सुरू केली आहे, याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. तुम्ही तर घ्यावा, कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या कायम लक्षात ठेवण्याजोग्या गोष्टी आहेत. तर तुम्ही ही जी क्लिप आहे ही तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना पण शेअर करा. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे यूट्यूबवरती ही जी क्लिप तुम्ही बघताय त्याच्यावरती कॉमेंट्स द्या. कारण तुमच्या कॉमेंट्स, तुमचे जे अनुभव तुम्ही शेअर कराल, कदाचित तुम्ही अशा एखाद्या गोष्टीला सामोरे गेला असाल, कधी प्रसंगावधान राखून काही गोष्टी सांगितल्या असतील, केल्या असतील, तर त्याचा उपयोग दुसऱ्यांना पण होऊ शकेल. तर अशा तुमच्या कॉमेंट्स आमचा जो उत्साह आहे या क्लिप्स बनवण्याचा तो तर वाढवेलच, परंतु बाकीच्या लोकांना पण त्याचा फायदा होईल. तर तुमचे अनुभव नक्की शेअर करा. पुढच्या रविवारी पुन्हा आपण एखाद्या पुढच्या विषयासह या संदर्भातल्या नक्की भेटणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.